हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आजच्या नवीन सेगमेंटमध्ये रिन्युएबल एनर्जी सोर्सेसची जी सिरीज चालू आहे आपली त्याच्यामध्ये. तर आज आपण एक क्वेश्चन डिस्कस करणार आहोत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जो की आहे डिस्कस इन डिटेल अल्टरनेट एनर्जी सोर्सेस इन इंडिया. भारतातील पर्यायी ऊर्जा स्रोतांची तपशीलवार चर्चा करा. तर ह्याचा अप्रोच काय असेल या क्वेश्चनला टॅकल करताना? स्टार्टिंगला तुम्ही जे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत त्याच्या रिगार्डिंग तुम्ही परिचय द्या, इंट्रोड्यूस करा, आणि कोल एनर्जी स्विच करण्याची गरज का आहे याबद्दल बोला सेकंडली. आणि थर्डली, इंडियामधील जी पर्यायी ऊर्जेची सद्यस्थिती आहे, म्हणजे अल्टरनेटिव्ह एनर्जीची जे सिच्युएशन आहे, जे स्टेटस आहे आणि जी लिमिटेशन्स आहेत त्याविषयी तुम्ही लिहा. ओके. आणि कन्क्लूड करताना काय कराल की जे गव्हर्नमेंटने जे सकारात्मक पॉझिटिव्ह जे पावले उचललेली आहेत आणि काय करण्याची आवश्यकता आहे त्याचं त्या रिगार्डिंग तुम्ही कन्क्लूड कराल. ओके. तर आपण स्टार्ट करूयात आपल्या आन्सरला. तर इंट्रोडक्शन करताना तुम्ही काय लिहाल की इंडियाची जी एनर्जी सिक्युरिटी आहे स्पेशली ऊर्जेच्या पारंपरिक स्रोतांवर अवलंबून आहे, कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसवर अवलंबून आहे. आणि कोल आणि बिग हायड्रो प्लांट, अक्षय ऊर्जेची मागणी वाढत आहे. ठीक आहे. देयर इज अ ग्रोइंग डिमांड ऑफ रिन्युएबल एनर्जी बिकॉज ऑफ कोल अँड बिग हायड्रो प्लांट्स. फाईन. आणि ऊर्जेच्या रिन्युएबल एनर्जी सोर्सेस प्रामुख्याने समावेश कोणता होतो? तर त्याच्यामध्ये सोलर एनर्जी, विंड एनर्जी, स्मॉल हायड्रो प्लांट्स, ओके, यांचा समावेश होतो. वेस्ट टू एनर्जी आणि बायो एनर्जी, जैव ऊर्जा. आणि ऊर्जा कन्व्हेन्शनल सोर्सेस जे आहेत त्यांचे अनेक फायदे आहेत. रिन्युएबल एनर्जी जे आहे त्यांचे अनेक फायदे आहेत. तर त्यामध्ये दुर्मिळ संसाधन जे नजीकच्या भविष्यात नष्ट होण्याची अपेक्षा देखील आहे, हे तुम्ही लिहू शकता. फाईन. तर त्याच्यानंतर तुम्ही बॉडीला स्टार्ट करा तुमच्या आन्सरच्या. तर इंडिया हा पर्यायी किंवा रिन्युएबल एनर्जी सोर्सेस पासून सर्वाधिक ऊर्जा उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक आहे, हे तुम्ही लिहा. आणि 2019 पर्यंत भारताच्या इन्स्टॉल्ड इलेक्ट्रिसिटी जे जनरेशन होतं त्यापैकी, त्या क्षमतेपैकी 35% ही रिन्युएबल एनर्जी सोर्सेस कडून झालेली आहे ऑलरेडी, जी देशातील एकूण विजेच्या 17% निर्मिती करते. फाईन. त्यानंतर तुम्ही लिहा की कोल एनर्जी जी आहे ती स्विच करण्याची गरज का आहे? वाय देर इज अ नीड टू स्विच फ्रॉम अ कोल एनर्जी. स्टार्टिंगला तुम्ही लिहा की सोशल फॅक्टर्स काय काय आहेत त्याच्यामध्ये. तर त्यामध्ये येईल की वाढती लोकसंख्या, इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, देन जीवनशैली देखील बदलली जाते. त्यानंतर वाढत्या मागण्या, ग्रोईंग डिमांड्स अँड ग्रोईंग हेल्थ हजार्ड्स, वाढते आरोग्य धोके. ओके. देन सेकंडली तुम्ही लिहाल की इकॉनॉमिकल फॅक्टर्स काय आहेत. ऑलरेडी आपण सामाजिक घटक लिहिले, आता इकॉनॉमिकली फॅक्टर्स काय आहेत त्यामध्ये फर्स्ट येईल की इंडस्ट्रियलायझेशन. सेकंडली तुम्ही लिहा इन्क्रीज इन अर्बनायझेशन अँड GDP, त्याची जी वाढ आहे ती राखण्यासाठी आणि जागतिक अर्थव्यवस्थेत स्थिरता स्थापण्यासाठी आणि स्पर्धा करण्यासाठी भारताची जी गरज आहे ती भविष्यात ऑलरेडी वाढणार आहे, आपल्याला हे माहिती आहे. फाईन. आता थर्डली आपण लिहूयात की राजकीय घटक, पॉलिटिकल फॅक्टर्स काय काय आहेत. त्यामध्ये स्टार्टिंगला येईल की गव्हर्नमेंटची स्टेबिलिटी. ओके. अँड सेकंडली अजेंडा पॉलिटिक्स, लाईक दिल्ली सरकार टॅपिंगवर लक्ष केंद्रित करत आहे सौर ऊर्जा आणि CNGच्या. फाईन. देन मेक इन इंडिया आणि अशा मेक इन इंडिया सारख्या स्कीम्सचं इम्प्लिमेंटेशन अँड देन जॉब क्रिएशन, रोजगार निर्मिती. फाईन. त्यानंतर टेक्निकल फॅक्टर्स बद्दल लिहूयात आपण. आता टेक्निकल फॅक्टर्स काय आहेत की नवीन तंत्रज्ञानाची उपलब्धता. ऑलरेडी आपल्याकडे न्यू टेक्नॉलॉजीज येत जातात, तर त्यांची जी उपलब्धता आहे, फॉर एक्झाम्पल फोटोव्होल्टाईक सेल, पॅसिव्ह सोलर डिझाईन फॉर स्पेस हिटिंग अँड कूलिंग आणि सोलर वॉटर हिटिंग. ओके. देन तुम्ही लिहाल की पर्यावरणीय घटक, इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स काय काय आहेत. तर त्यात आपल्या सर्वांना माहिती आहे की ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज. हे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करून ठेवा की एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला क्वेश्चन आला की हे 2 फॅक्टर्स तुम्हाला कोणत्याही क्वेश्चनला टॅकल करताना तुम्हाला यूज करावेच लागणार आहेत, मॅक्स टू मॅक्स. ओके. तर क्लायमेट चेंज अँड ग्लोबल वॉर्मिंग हे तुमचे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत.
देन इंटरनॅशनल फॅक्टर्स देखील आहेत, लाईक ॲग्रीमेंट्स ॲट इंटरनॅशनल फोरम्स. डिफरंट फोरम्स असतात इंटरनॅशनल फोरम्स, लाईक मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये, लाईक पॅरिस क्लायमेट चेंज असेल और COP26 असेल. तर हे जे ॲग्रीमेंट्स होतात ना इंटरनॅशनल फोरम्सवरती, तर ते इंटरनॅशनल फॅक्टरमध्ये इन्क्लूड होतं. देन NDC, नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स, त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. UNFCCCच्या नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन. UNFCCC म्हणजे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. ओके, सो टू cope up with this demand there is a need to give more attention towards alternative energy. Fine. Then तुम्ही नेक्स्ट लिहा की प्रेझेंट स्टेटस काय आहे भारतात अल्टरनेटिव्ह एनर्जीचं. ओके, स्टार्टिंगला ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे सोलर एनर्जी बद्दल आपण खूप क्वेश्चन्स देखील 2 क्वेश्चन्स देखील डिस्कस केले रिगार्डिंग सोलर एनर्जी. आणि आपण एका लेक्चरमध्ये सोलर एनर्जी रिगार्डिंग बोललो देखील आहोत. तर सोलर एनर्जी स्टार्टिंगला तुम्ही लिहाल की आपला देश, आपण मानतो की आपल्याला सर्वजण जाणतो की आपला ट्रॉपिकल कंट्री आहे भारत, राईट, उष्णकटिबंधीय देश आहे. सो त्याला 750 गिगावॅट पर्यंत प्रचंड क्षमता आपल्याकडे आहे. आपला भारत हा देश उष्णकटिबंधीय असल्याने 750 गिगावॅट पर्यंत प्रचंड क्षमता आहे आपल्याकडे. तर ऑलरेडी आपली इन्स्टॉल्ड कपॅसिटी किती आहे? 5.25 गिगावॅट. ओके, सोलर एनर्जीची. फॉर एक्झाम्पल, सोलर पॉवर प्रोडक्शन इज हायर इन कर्नाटका, फॉलोड बाय तेलंगणा, राजस्थान, आंध्र प्रदेश अँड गुजरात. सगळ्यात हायेस्ट जे प्रोडक्शन आहे ते कर्नाटकामध्ये आहे. आफ्टर दॅट तेलंगणा येतो, देन राजस्थान येतो, देन आंध्र प्रदेश अँड गुजरात हे स्टेट्स येतात. ओके, देन विंड एनर्जी. तुम्ही विंड एनर्जीमध्ये लिहा की इंडिया हॅज ह्यूज 7,500 किलोमीटर कोस्टलाईन. आपल्या इंडियाला 7,500 किलोमीटरचा मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. सो विंड एनर्जीचं पोटेन्शियल किती आहे आपल्याकडे? अराउंड 102 गिगावॅट्स. पोटेन्शियल लिहिताना सोलर एनर्जीचं पोटेन्शियल आहे 750 गिगावॅट्स आणि विंड एनर्जीचं पोटेन्शियल आहे 102 गिगावॅट्स. तुम्ही डोळे जरी झाकले आणि तुम्हाला कोणी विचारलं की हाऊ मच इज द पोटेन्शियल ऑफ सोलर अँड विंड, तर तुम्ही हे लिहू शकता. फाईन. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला कोस्टलाईन किती आहे? 7,500. इट्स अ व्हेरी बेसिक कॉन्सेप्ट. ओके, जिओग्राफीमध्ये तुम्ही रीड करताना बघता इंडियाची फिजिकल जिओग्राफी. फाईन. तर 7,500 किलोमीटरची कोस्टलाईन आपल्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे. सो पोटेन्शियल किती आहे? 102 गिगावॅट्स विंड एनर्जीचा आणि सोलर एनर्जीचा आहे 750 गिगावॅट्स. फाईन. तर विंड एनर्जीचे एक्झाम्पल्स लिहिताना तुम्ही काय लिहाल की स्टेट्स लाईक गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यामध्ये सर्वाधिक क्षमता आहे. फाईन. देन यू विल राईट रिगार्डिंग स्मॉल हायड्रो. ओके, तर त्याची पोटेन्शियल किती आहे? 25 गिगावॅट्स. तर ज्या बारमाही पाण्याचा प्रवाह असलेल्या 5 हिमालयीन स्टेट्स जे आहेत तर त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे स्मॉल हायड्रो प्लांट्सची, राईट, स्मॉल हायड्रो पॉवर प्लांट्सची. तर त्याच्यामध्ये इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी किती आहे? अराउंड 4341 मेगावॅट्स, 4,341 मेगावॅट्स. फाईन. इकडे किती होती? गिगावॅट्समध्ये होते सोलर एनर्जी 750 गिगावॅट्स अँड विंड एनर्जी 102 गिगावॅट्स. स्मॉल हायड्रो किती आहे? 4,341 मेगावॅट्स. आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल लिहिताना तुम्ही काय काय लिहाल की हिमालयन स्टेट्स लाईक जम्मू अँड काश्मीर अँड हिमाचल प्रदेश अँड उत्तराखंड. तर त्यांच्याकडे पेरेनियल वॉटर फ्लो जास्त आहे, बारमाही वॉटर फ्लो जास्त आहे या स्टेट्सकडे. ओके, देन बायो एनर्जी. तर बायो एनर्जीमध्ये पोटेन्शियल किती आहे? 25 गिगावॅट्स. ओके, सो बिंग अन ॲग्रिकल्चर कंट्री, आपला देश हा कृषी प्रधान असल्याने बायो एनर्जीचा वापर केला जाऊ शकतो. परंतु त्यात रिसेंटली म्हणजे आताच्या स्टेजवरती इंडियामध्ये आताचं स्टेटस काय आहे? ओन्ली 5% शेअर इन टोटल एनर्जी कन्झम्पशन बायो एनर्जीचं ओन्ली 5% वाटा आहे त्याचा एकूण ऊर्जा वापरापेक्षा. ओके, अँड व्यावसायिकरित्या शोषण करण्यायोग्य स्रोत काय आहेत? कमर्शियली एक्सप्लॉयटेबल सोर्सेसचं पोटेन्शियल किती आहे? 900 गिगावॅट्स. हे नाही लिहिले तरी ओके आहे, बट हे जे एनर्जी सोर्सेस आहेत लाईक सोलर एनर्जी, विंड एनर्जी,
स्मॉल हायड्रो अँड बायो एनर्जी हे तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. फाईन. सो नेक्स्ट तुम्ही लिमिटेशन्स इंडियाच्या रँकिंग बद्दल तुम्ही लिहू शकता. लाईक जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक म्हणजे रिन्युएबल एनर्जी अट्रॅक्टिव्हनेस इंडेक्स 2017 मध्ये, तर इंडिया त्याच्यामध्ये सेकंड आली होती. ओके, इंडियाची रँकिंग सेकंड होती त्याच्यामध्ये. आणि जागतिक ओके, मी हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, सेकंड वरती होती. अँड जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2019 मध्ये ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स, तर त्याच्यामध्ये 76वा क्रमांक होता. बट रिन्युएबल एनर्जी अट्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये सेकंड आलो होतो आपण, इंडिया आपला. आणि ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स मध्ये 76 आलं होतं. मे बी असा प्रिलिम्स मध्ये देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर हे तुम्ही रट्टा मारून घ्यायचा. ओके. देन इंटेडेड नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स, INDC ने म्हटले आहे की भारत जीवाश्म इंधनावर म्हणजे फॉसिल फ्युएल्सवर आधारित एनर्जी सोर्सेस 40% इन्स्टॉल्ड इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती क्षमता साध्य करेल. गव्हर्नमेंटने 2022 पर्यंत 175 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी सोर्सेस क्षमता साध्य करण्याचे ऑलरेडी लक्ष ठेवलेलं आहे. फाईन. तर या सहितनं तुम्ही लिहाल की दिस इन्क्लूड्स व्हॉट. सो 60 गिगावॅट्स ऑफ विंड एनर्जी, विंड एनर्जी पासून 60 गिगावॅट्स, 100 गिगावॅट्स फ्रॉम सोलर एनर्जी. सोलर एनर्जी तुम्ही स्टार्टिंगलाच लिहू शकता की 100 गिगावॅट्स फ्रॉम सोलर एनर्जी, 60 गिगावॅट्स फ्रॉम विंड एनर्जी अँड 10 gigawatts from biomass power. Okay, and 5 gigawatts from small hydro power. Fine. आणि ना तुम्ही अशा प्रकारे सर्कल्स दाखवून त्यात किती पर्सेंट विंड सोलर एनर्जी वगैरे आहे त्याचं पर्सेंटेज तुम्ही दाखवू शकता आणि जास्तीत जास्त मार्क्स फेच करू शकता. बघा तुम्ही जितके जास्तीत जास्त डायग्राम्स यूज कराल आन्सर रायटिंग करताना और मॅप्स यूज कराल आन्सर रायटिंग करताना, तुम्ही तितके जास्तीत जास्त मार्क्स फेच करू शकता, एक्झामिनरला इम्प्रेस करू शकता. ओके, आय होप यू गॉट इट. देन आपण लिमिटेशन्सच्या रिगार्डिंग लिहूयात. ओके, तर लिमिटेशन्स काय काय आहेत आपण स्टार्टिंगला बघूयात की हायड्रो पॉवरमध्ये लिमिटेशन्स काय आहेत. तर हायड्रो पॉवरच्या उत्पादनात भारत जगातील 7व्या क्रमांकावर आहे. बट देशाचा जो नॉर्थ ईस्ट पार्ट आहे लाईक अरुणाचल प्रदेश, आसाम, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा, ओके, मेघालया, तर त्याने अद्याप वापरले गेलेला नाहीये आपला म्हणजे जलविद्युत उत्पादनामध्ये. तर भारतात ना सुमारे 44,000 मेगावॅट स्थापित म्हणजे इन्स्टॉल्ड इलेक्ट्रिसिटी आहे. ओके, इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. तथापि 75% जास्त जलविद्युत अद्याप वापरणे बाकी आहे इलेक्ट्रिसिटी. ओके, तर ईशान्येकडील म्हणजे नॉर्थ ईस्ट या जलविद्युत उपस्थितीचा अर्थ असा आहे की म्हणजे अजून यूज केलेलं नाहीये ते, राईट. तर तुलनेने अविकसित राहिलेल्या लेस डेव्हलप राहिलेल्या प्रदेशाच्या विकासाला मोठा वाव आहे त्याच्यामध्ये. फाईन. देन टायडल एनर्जी बद्दल आपण लिहूयात लिमिटेशन्स काय काय आहेत. तर भारताकडे भरती होटीची जी ऊर्जा आहे ही टायडल एनर्जी, तर 8,000 मेगावॅट संभाव्य भरतीची ऊर्जा आहे आणि त्यातील बहुतांश खंबातच्या आखातातील गुजरातमध्ये आहे. ओके, गल्फ ऑफ खंबातमध्ये आहे. असे असूनही भारताकडे एक क्लिअर पॉलिसी नाहीये रिगार्डिंग टायडल एनर्जी. ओके, तर गुजरातने 10 मेगावॅटचा टायडल एनर्जी प्लांट स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यामुळे भरतीच्या ऊर्जेसाठी मोठ्या प्रमाणात अप्रयुक्त क्षमता स्पष्टपणे दिसते आहे. Fine, there is clearly a large amount of untapped potential for tidal energy. There is a untapped potential for hydropower also in northeast and in tidal energy also. Okay, untapped आहे हे potentials. मग आपण त्यांचा यूज करणं खूप गरजेचं आहे. Fine. Then we will write about solar energy. Solar energy विषयी लिहा की लिमिटेशन्स काय आहेत की स्लो पेस ऑफ ग्रोथ. ओके, वाढीची मंद गती. तर फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये लिहा की 2019-20 मध्ये 2019-20 मध्ये भारताच्या एकूण वीज निर्मितीमध्ये सोलर एनर्जीचा जो वाटा होता ना तो केवळ 3.6% होता. ओनली 3.6%.
देन सोलर एनर्जीचे अजून तुम्ही लिमिटेशन्स काय लिहू शकता की इनएफिशियन्सीज, अकार्यक्षमता. तर युटिलिटी स्केल सोलर पीव्ही क्षेत्राला लँडची जी किंमत आहे जमिनीची, तर उच्च ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लॉसेस आहेत आणि इतर काही इनएफिशियन्सीज आहेत लाईक आणि ग्रीडचं जे युटिलायझेशन आहे, युनिफिकेशन जे आहे और इंटिग्रेशन जे आहे, यासारखी आव्हाने, यासारखे चॅलेंजेस, यासारख्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे सोलर एनर्जी युटिलायझेशन मध्ये. फाईन. देन पर्यावरण विषयक कन्सर्न्स लिहा, एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स. So there have also been conflicts with local communities. Local communities सोबत मोस्ट ऑफ द टाइम्स भांडणं होतात. आपण बघतो की ट्रायबल्स येतात मध्ये, लाईक एखादा सोलर प्लांट इन्स्टॉल करायचा आहे, बट ट्रायबल्स येऊन तिथे बोलतात की वी डोंट वॉन्ट दिस प्लांट इन आवर लँड. तर त्या कॉन्फ्लिक्ट्स येतात उभरून. आणि बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्शन नॉर्म्स देखील आहेत, बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्शन लॉज देखील आहेत आपल्याकडे, तर त्या देखील मध्ये येतात. फाईन. तर हे लिमिटेशन्स आहेत सोलर एनर्जीचे. देन अजून तुम्ही लिहू शकता की लाईक इट इज व्हेरी कॉस्टली, सोलर पॅनेल्स आर व्हेरी कॉस्टली. सो इंडिया काय करतो की इम्पोर्ट करतो. तर आपण इम्पोर्ट करण्याऐवजी मेक इन इंडिया जो कॅम्पेन आहे त्याविषयी तुम्ही लिहू शकता रिगार्डिंग सोलर एनर्जी लिमिटेशन्स. फाईन. आता तुम्ही कन्क्लुजन वरती या. निष्कर्ष काय येईल त्याच्यातून? तर इंडिया 2022 पर्यंत 175 गिगावॅट क्लीन एनर्जी उद्दिष्ट ओलांडण्यासाठी सज्ज आहे. ओके. जर गव्हर्नमेंटने महत्वाच्या मुद्द्यांवर बारकाईने लक्ष ठेवले आणि वेळेत त्याला रिफॉर्म केलं, ओके, त्या इश्यूजला डील केलं, त्यांना जर त्याच्यावरती जर क्लोज आय ठेवलं, तर ह्याचं निराकरण केलं जाऊ शकतं. फाईन. आणि नॅशनल सोलर मिशन, सोलर रूफटॉप्स, नेट मीटरिंग पॉलिसी, नूतनीकरणक्षम ऊर्जेसाठी IREDA द्वारे रोखे वाढवणे आणि सूर्यमित्र योजना ही पर्यायी ऊर्जा उत्पादनाच्या दिशेने सरकारने उचललेली सकारात्मक पावले आहेत. ठीक आहे. These are the positive steps taken by the government towards the alternative power production or alternative energy production. So this is your answer. अशा प्रकारे तुम्ही आन्सरला अप्रोच करायचा आहे. फाईन. एकदा परत आपण क्वेश्चन बघूयात की डिस्कस इन डिटेल अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस इन इंडिया. तर ह्याला आपण अप्रोच कसं केलं? स्टार्टिंगला आपण रिन्युएबल एनर्जी सोर्सेस बद्दल बोललो, ओके, इंट्रोडक्शन मध्ये. देन बॉडीमध्ये वाय देर इज अ नीड टू स्विच फ्रॉम अ कोल एनर्जी. कोल एनर्जी पासून स्विच करण्याची गरज काय आहे? त्याचे सोशल फॅक्टर्स लिहिले, इकॉनॉमिकल, देन पॉलिटिकल, टेक्निकल, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, देन इंटरनॅशनल फॅक्टर्स देखील लिहिले. अँड आपण लास्टला प्रेझेंट स्टेटस ऑफ अल्टरनेटिव्ह एनर्जी इन इंडिया बॉडीमध्ये इन्क्लूड केलं की प्रेझेंट स्टेटस काय आहे सोलर एनर्जीचं, विंड एनर्जीचं, देन स्मॉल हायड्रोचं, बायो एनर्जीचं, देन कमर्शियल एक्सप्लॉयटेबल सोर्सेसचं देखील आपण लिहिले. ओके. आणि हे काही प्लस पॉइंट्स मी ऍड केले होते, बट ना तुम्ही असे ग्राफ्स वगैरे, मॅप्स वगैरे यूज करत जा तुमच्या आन्सरमध्ये, डायग्राम्स यूज करत जा. फाईन. ओके. देन वी रोट अबाउट लिमिटेशन्स, ह्याचे चॅलेंजेस किंवा लिमिटेशन्स काय काय आहेत, हायड्रो पावरचे, टायडल एनर्जीचे, सोलर एनर्जीचे. ओके. अँड देन वी केम टू कन्क्लुजन. कन्क्लुजन मध्ये आपण हे सगळं लिहिलं की इंडिया इज ऑल सेट टू क्रॉस 175 गिगावॅट क्लीन एनर्जी टार्गेट बाय 2022. आणि त्याच्याशी रिगार्डिंग इनिशिएटिव्ह जे गव्हर्नमेंटने घेतलेले आहेत त्याविषयी लिहिलं. फाईन. तर त्याविषयी काही रिफॉर्म्स देखील आणले जातील. तर तुम्हाला अजून कोणाला वाटत असेल की ह्याचं कन्क्लुजन किंवा बॉडी पार्टमध्ये अजून काही इन्क्लूड करायला हवं इंट्रोडक्शन मध्ये, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल, प्लीज लाईक इट, शेअर इट विथ युअर फ्रेंड्स अँड सबस्क्राईब टू आवर चॅनेल, ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सपर्यंत देखील पाठवा. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ऑल द बेस्ट.